हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तुम्ही जे सांगाल ते आम्ही करू, पण कृपया असं आम्ही तुमचं मूल नाही असं म्हणू नका, रणवीर म्हणाला. त्यावर मीरा म्हणाली, मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की तू आरोहीला विसरून जा, पुढे जा आणि आपल्या व्यवसायाकडे लक्ष दे. रणवीर लगेचच म्हणाला, नाही आई, आम्ही तिला विसरू शकत नाही. मीरा संतापून म्हणाली, मग आम्ही तुलाही माफ करू शकत नाही. तू इथून निघून जा. आम्हाला तुझा चेहरासुद्धा पाहायचा नाही. रणवीर तिथून निघून गेला. मीरा तिथेच बसून रडू लागली. तेवढ्यात रणविजय आला. त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हटलं, आपण त्याला योग्य मार्गावर आणू. असं म्हणत त्याने मीराला आपल्या कुशीत घेतलं. मीरा रडत म्हणाली, तो असं कसं करू शकतो? आमचा विश्वासच बसत नाही की आमचा मुलगा एखाद्या मुलीबरोबर असं वागू शकतो. रणविजय गंभीर स्वरात म्हणाला, ती साधी मुलगी नाही, ती अर्जुन प्रताप सिंहची पत्नी आहे, जो एक मोठा उद्योगपती आहे. हे ऐकताच मीरा घाबरून म्हणाली, ते फारच धोकादायक आहे. त्याने रणवीरला काही केलं तर? तो आपला एकुलता एक मुलगा आहे. आम्ही त्याच्यावर खूप प्रेम करतो. आम्हाला माहिती आहे की तो चुकीच्या मार्गावर गेला आहे, पण आपण त्याला सुधारू शकतो. रणविजय तिला समजावत म्हणाला, हो, आपण त्याला नक्की सुधारू शकतो. कारण अर्जुनने काही केलं तर तो रणवीरला या जगातूनच काढून टाकेल आणि ते आपल्याला कधीच नको आहे. म्हणूनच आपण रणवीरला योग्य मार्गावर आणण्याचा प्रयत्न करू. मीरा त्याचा हात धरत म्हणाली, तुमचं म्हणणं बरोबर आहे. आपण आपल्या मुलाला नक्की सुधारू. रणवीर आपल्या खोलीत गेला. भिंतीवर लावलेला आरोहीचा फोटो स्पर्श करत तो म्हणाला, आम्ही तुला कधीच विसरणार नाही आणि तुला विसरूही देणार नाही. आम्ही लवकरच तुझ्या जवळ येऊ. अर्जुनकडून तुला हिरावून घेऊन तुझ्याशी लग्न करू. हे आमचं वचन आहे. आरोही प्रेग्नंट असल्याचं कळताच अर्जुन खूप खुश झाला. सगळं काम सोडून तो ताबडतोब आरोहीकडे जायला उत्सुक झाला होता. पण महत्त्वाच्या मीटिंगमुळे तो येऊ शकला नाही. त्याने ठरवलं की आधी मीटिंग पूर्ण करायची आणि मग आरोहीवर मनसोक्त प्रेम करायचं. हाच विचार करत तो पूर्ण लक्ष देऊन मीटिंगमध्ये सहभागी झाला. असं एक आठवडा निघून गेला. आरोही स्वतःची आणि बाळाची खूप काळजी घेत होती. दादाजी आणि चंदू तिला काहीही काम करू देत नव्हते. त्यामुळे ती थोडी कंटाळी होती. सकाळपासून संध्याकाळपर्यंत ती फक्त खोलीतच राहायची. त्यामुळे ती चिडचिडी झाली होती. दादाजींसमोर ती काही बोलत नव्हती, पण चंदूसमोर आपली नाराजी व्यक्त करत होती. चंदूला माहिती होतं की ती सतत घरात राहून कंटाळी आहे, पण दादाजींच्या कडक सूचनांमुळे ती काही करू शकत नव्हती. संध्याकाळी आरोही खोलीत बसून पुस्तक वाचत होती. तेवढ्यात चंदू हातात जेवणाची ताटली घेऊन आली आणि म्हणाली, बाईसा, थोडं खा, मग मी तुम्हाला बाहेर घेऊन जाते. बाहेर जाण्याचं नाव ऐकताच आरोही आनंदी झाली. ती पटकन जेवू लागली आणि म्हणाली, चला आता, घरात राहून कंटाळा आला आहे. चंदू म्हणाली, हो, चलूया, पण जरा शांत राहा. डॉक्टरांनी तुम्हाला जास्त ताण घेऊ नका असं सांगितलं आहे. आरोही म्हणाली, हो, माहिती आहे, पण मला बाहेर जायचं आहे. असं म्हणत तिने चंदूचा हात धरला आणि दोघी जिन्याने खाली येऊ लागल्या. तेवढ्यात दादाजींनी विचारलं, कुठे चाललात? आरोही म्हणाली, दादाजी, आम्ही फक्त बागेत थोडं फिरून येतो. दादाजी म्हणाले, ठीक आहे, पण सावकाश जा. आरोहीने मान हलवली आणि दोघी बागेत जाऊन बसल्या. आरोही फुलांकडे पाहत ती हातात घेऊन त्यांचा सुगंध घेऊ लागली. चंदू म्हणाली, बायसा, तुम्ही इथे बसा, मी लगेच येते. चंदू निघून गेली. आरोही बसून मावळत्या सूर्याचं सौंदर्य पाहू लागली. तेवढ्यात तिला कमरेभोवती कुणाचे हात जाणवले.
ती वळून पाहते तर अर्जुन तिला घट्ट मिठी मारून उभा होता. अर्जुनला पाहताच ती खूप खुश झाली, पण तिने चेहऱ्यावर राग दाखवला. त्याचे हात दूर सारत ती म्हणाली, हटा, मला तुमच्याशी बोलायचं नाही, असं म्हणत ती थोडी दूर गेली. अर्जुन लगेच तिच्या जवळ आला आणि तिला उचलून आपल्या मिठीत घेत म्हणाला, सॉरी, मला यायचं नव्हतं असं नाही, पण खूप अर्जंट मीटिंग होती, समजून घे. आरोही रागाने म्हणाली, तुमच्या आयुष्यात आमच्यापेक्षा काम जास्त महत्त्वाचं आहे. मग ऑफिसलाच राहा. आम्ही प्रेग्नंट आहोत, बाळ आहे, पण तुम्हाला काहीच फरक पडत नाही. असं म्हणत तिने तोंड फुगवलं आणि चेहरा फिरवला. अर्जुन हसला, तिला उभं केलं, स्वतः गुडघ्यावर बसला, तिच्या पोटावर हात ठेवला आणि प्रेमाने चुंबन देत म्हणाला, आय मिस यू बेबी. मी तुला खूप प्रेम करतो. पप्पांनी तुला खूप मिस केला आहे. आरोहीने त्याचे केस कुरवाळत म्हणाली, तुम्ही फक्त बाळालाच मिस केलं, मला नाही. अर्जुन हसत म्हणाला, मी तुम्हा दोघांनाही मिस केलं. आरोही म्हणाली, मग मी जे सांगेन ते कराल? अर्जुन म्हणाला, हो सांगा, तुम्हाला जे हवं ते करीन. आरोही म्हणाली, आम्ही या घरात राहून कंटाळलो आहोत. आम्हाला फिरायला जायचं आहे. ती रडवेलं तोंड करताच अर्जुन हसला. तिला मिठीत घेत म्हणाला, अरे, माझ्या छोट्या राणीला अश्रू येत आहेत. ती त्याच्या कुशीत डोकं टेकवताच त्याचं प्रेम अजून वाढलं. तिच्या कपाळावर चुंबन देत तो म्हणाला, कुठे जायचं आहे? आरोही आनंदाने म्हणाली, आम्हाला राजस्थान फिरायला जायचं आहे. अर्जुन हसत म्हणाला, जसं तुम्ही म्हणाल तसं राणीसाहेबा. असं म्हणत त्याने आरोहीला उचलून घरात नेलं. दादाजी आणि चंदूंनी हे पाहिलं, पण ते काहीच बोलले नाहीत. तो हलकेच हसला. अर्जुनने आरोहीला जिना चढवून खोलीत आणलं आणि बेडवर बसवत म्हणाला, तुम्ही इथेच थांबा, मी जरा कपडे बदलून येतो. आरोहीने हसतच होकारार्थी मान हलवली. अर्जुन पटकन कपडे बदलून बाहेर गेला. काही वेळातच तो परत आला. कॅज्युअल लुकमध्ये असलेला अर्जुन पाहताच आरोही क्षणभर हरवून गेली. अर्जुन हळूच तिच्या जवळ आला आणि म्हणाला, चालायचं का? आरोही अजूनही विचारात हरवलेलीच होती आणि म्हणाली, हो चालूया. आरोहीचं हरवलेपण लक्षात येताच अर्जुनने तिच्या गालावरून हात फिरवत हसत विचारलं, कुठे हरवलीस? आपण चालूया म्हणालो ना? आरोही भानावर आली. तिने अर्जुनचा हात हातात घेतला आणि म्हणाली, चला. दोघांनी दादाजींकडून परवानगी घेतली आणि फिरायला निघाले. गाडीत बसल्यावर आरोहीनं आपलं डोकं अर्जुनच्या धडधडत्या छातीवर टेकवलं होतं आणि बाहेरचं दृश्य पाहत होती. आरोहीच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद पाहून अर्जुनचं मनही आनंदानं भरून आलं. इतके दिवस ज्या क्षणासाठी तो आतुर झाला होता, तो क्षण आज प्रत्यक्षात जगत होता. आरोहीला घट्ट मिठी धरून तो हा क्षण मनात साठवत होता, कारण त्या मिठीत त्याचं संपूर्ण जग सामावलेलं होतं. त्याची बायको आणि त्याचं अजून न जन्मलेलं बाळ. अर्जुनने आरोहीला नीट बसवलं आणि ड्रायव्हरला गाडी चालवायला सांगितली. आरोही पुन्हा एकदा त्याच्या छातीवर डोकं टेकून बाहेर पाहू लागली. आज तिला सगळंच खूप सुंदर वाटत होतं. इतके दिवस ती अर्जुनपासून दूर होती, त्यामुळे थोडी नाराजही होती, पण आज ती सगळी नाराजी कुठेच विरघळून गेली होती. अर्जुननेही तिला घट्ट कवेत घेतलं होतं. इतके दिवस आरोहीला न पाहिल्यामुळे तोही तितकाच व्याकुळ झाला होता. आज त्याला दोन मोठ्या आनंदाच्या गोष्टी मिळाल्या होत्या, एक त्यांचं बाळ आणि दुसरी स्वतः आरोही. म्हणूनच त्याच्या चेहऱ्यावर मोठं समाधानकारक हास्य होतं.
आरोहीने त्याच्या छातीवर डोकं ठेवत विचारलं, तुम्ही इतके दिवस आमच्यापासून दूर होता, तुम्हाला आमची आठवण यायची का? अर्जुन हळूच म्हणाला, रोज. आम्ही रोज तुम्हाला मिस केलं. तुमच्याकडे कधी येतो याचीच वाट पाहत होतो. विशेषतः जेव्हा तुमच्या प्रेग्नन्सीबद्दल कळलं तेव्हापासून. आरोही थोडी उदास होत म्हणाली, मला तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहायचा होता, पण ते पाहता आलं नाही. असं म्हणत तिने गोड असं निरागस तोंड केलं. ते पाहून अर्जुनने तिचा चेहरा आपल्या हातात घेतला आणि प्रेमानं म्हणाला, मी खूप खुश आहे. असं म्हणत त्याने तिच्या पोटावर हात ठेवला. आणि या येणाऱ्या नव्या जीवासाठीही मी त्याला आणि तुला आयुष्यातली सगळी सुख देईन. तुम्हा दोघांना कधीच स्वतःपासून दूर ठेवणार नाही, हे माझं वचन आहे. असं म्हणत त्याने आरोहीच्या कपाळावर हलकंसं चुंबन दिलं. आरोहीने डोळे मिटले. तेवढ्यात गाडी एका रेस्टॉरंट समोर थांबली. आरोहीने आश्चर्याने विचारलं, आपण इथे का थांबलोयत? अर्जुन हसत म्हणाला, आधी रेस्टॉरंटमध्ये जाऊया. आधी पोटभर जेवण करू, मग फिरायला जाऊ. रिकाम्या पोटी ना तुम्ही फिरायचं ना आपला बेबी. आरोही हसत म्हणाली, खाण्याचं नाव घेतलं की लगेच भूक लागते. असं म्हणत तिने खोडकरपणे जीभ ओठांवर फिरवली. ते पाहून अर्जुन म्हणाला, असं करू नकोस, किती वेळा सांगितलं आहे. आरोही हसत म्हणाली, का कोणी अडवलंय का? खायचं असेल तर खा. अर्जुन खोडकरपणे म्हणाला, पण माझं पोट इतकंसं नाही की तुला खाऊ शकेन. आणि तसंही तू जर माझ्या पोटात गेलीस तर आपला बेबी कुठे राहील? तो तर तुझ्या पोटात आहे, त्याला मी नाही खाऊ शकत. हे ऐकून दोघेही हसू लागले. थोडा वेळ हसणं झाल्यावर अर्जुन म्हणाला, चला आता जेवायला जाऊया. अर्जुनने आरोहीचा हात धरला आणि तिला गाडीतून बाहेर काढलं. आजूबाजूला सिक्युरिटी होती. अर्जुन कोणताही धोका घ्यायला तयार नव्हता, कारण त्याचे बरेच शत्रू होते. मात्र आरोहीच्या आनंदावर सावली पडू नये म्हणून तो तिला काहीच जाणवू देत नव्हता. आधीच त्याने आपल्या बॉडीगार्ड्सना सूचना दिल्या होत्या की काहीही संशयास्पद घडलं तर ताबडतोब कळवायचं. अर्जुन आरोहीला रेस्टॉरंटमध्ये घेऊन आला. हे रेस्टॉरंट त्याचंच होतं. आज शिरताच सगळा स्टाफ त्यांची वाट पाहत उभा होता. अर्जुनने आरोहीला थेट एका पर्सनल रूममध्ये नेलं, जिथे सगळे वेटर स्वागतासाठी सज्ज होते. आरोही आश्चर्याने म्हणाली, तू आधीच सगळी व्यवस्था करून ठेवली होतीस? अर्जुन हसत म्हणाला, हो, मी आधीच सगळं करून ठेवलं होतं, कारण मला माझ्या बायकोला सरप्राईज द्यायचं होतं. सांग, कसं वाटलं सरप्राईज? आरोही आनंदाने म्हणाली, खूपच छान. अर्जुनने तिला खुर्चीवर बसवलं आणि स्वतःही बसून वेटरला ऑर्डर द्यायला सांगितलं. आरोहीने पटकन राजस्थानी पदार्थांची नावं सांगायला सुरुवात केली. ते ऐकून अर्जुन थोड्या काळजीत म्हणाला, हे तू काय ऑर्डर करतेस? इतकं जड आणि तेलकट खाणं बेबीसाठी योग्य नाही. आरोही लगेच म्हणाली, नाही, मला हेच खायचं आहे. मग थोडी नाराजीने पुढे म्हणाली, घरी दादाजी असताना तेही तेच सांगतात, तेलकट खाऊ नकोस, बेबीसाठी बरं नाही. आणि आता तुम्ही सुद्धा तेच बोलताय. माझं मन किती काही खायचं असतं, पण तुम्ही दोघं मिळून माझ्या मनावर पाणी फेरता. हे ऐकून अर्जुन हसला आणि म्हणाला, ठीक आहे बाबा, खा, पण जास्त नाही. आरोही आनंदाने म्हणाली, खरंच? मग मी खाऊ शकते ना? हे म्हणत तिने आणखी बऱ्याच पदार्थांची नावं सांगितली. अर्जुन थोडा आश्चर्यचकित झाला, पण तिच्या आनंदासाठी काहीच बोलला नाही. वेटर ऑर्डर घेऊन निघून गेला. आरोही उत्सुकतेने पदार्थांची वाट पाहू लागली. अर्जुन हसत म्हणाला, माझ्याकडे लक्ष दे ना.
थोड्याच वेळात वेटर अनेक पदार्थ घेऊन आला. ते पाहताच आरोहीने पटकन सगळं टेबलवर ठेवायला सांगितलं. अर्जुन मात्र फक्त आरोहीकडेच पाहत होता, जिचं पूर्ण लक्ष फक्त खाण्यावर होतं. शेवटी तोही तिच्यासोबत जेवू लागला. थोड्या वेळाने आरोहीचं पोट भरलं. तिने हात पोटावर फिरवत म्हणाली, "बस, माझं झालं. बेबी, तुम्ही पण पोटभर खाल्लत ना?" अर्जुन हसत म्हणाला, "हो माझं बाळ, खाऊन झालं. तू जास्त खाल्लंस तर तो आजारी पडेल. तो अजून किती छोटासा आहे." आरोही हसत म्हणाली, "ते मला माहिती आहे रे, माझ्या हुशार नवऱ्या." हे म्हणत ती खळखळून हसली. अर्जुन म्हणाला, "तू खूपच शैतान झाली आहेस. माझी मुलगी मात्र अशी होऊ देणार नाही. नाहीतर तीही तुझ्यासारखी मला त्रास देईल." आरोही मिश्किलपणे म्हणाली, "मग तिला माझ्यावरच जायला हवं. एकापेक्षा दोन भले." हे म्हणत ती त्याच्या जवळ आली, त्याच्या मांडीवर बसली आणि त्याच्या गळ्यात हात घालत म्हणाली, "आता तुम्ही मला उचलून फिरवणार?" अर्जुन हसत म्हणाला, "ठीक आहे." आणि तिला घट्ट मिठीत घेऊन रेस्टॉरंटच्या बाहेर नेऊ लागला. तेवढ्यात अचानक गोंधळ उडाला. ते पाहून आरोही घाबरली आणि भीतीने अर्जुनला घट्ट धरून राहिली. अर्जुनने तिची घबराहट पाहिली आणि तिला पटकन कारजवळ घेऊन गेला. तिला बसवत तो म्हणाला, "तू इथेच बस, मी बघून लगेच येतो." आरोहीने त्याचा हात घट्ट पकडत म्हणाली, "नाही, तुम्ही जाऊ नका. बाहेर धोका आहे. तुम्हाला काही झालं तर मी काय करेन? आणि आपल्या होणाऱ्या बाळाचं काय?" अर्जुनने तिच्या चेहऱ्यावर हात ठेवत म्हणाला, "मला काहीच होणार नाही. तू घाबरू नकोस. मी आता जातो आणि आत्ताच परत येतो." पण आरोही त्याचा हात सोडायला तयार नव्हती. अर्जुन थोडा हसत म्हणाला, "आरू, एवढा विश्वास नाही का तुला तुझ्या अर्जुनवर?" आरोहीने निरागसपणे मान हलवली, "आहे." ते ऐकून अर्जुन हलकेच हसला आणि तिला धीर देत बाहेर वळला. "मी आत्ताच जाऊन येतो आणि लगेच तुझ्याकडे परत येतो." असं म्हणत अर्जुनने आरोहीच्या कपाळावर हलकंसं चुंबन घेतलं आणि तो तिथून निघून गेला. आरोही मात्र त्याला जाताना एकटक पाहत राहिली. अर्जुनने गाडी नीट बंद केली, लॉक लावलं आणि बॉडीगार्डला सांगितलं, "गाडीवर लक्ष ठेवा. कुणीही संशयास्पद दिसलं तर लगेच मला कळवा." इतकं बोलून तो हातात रिव्हॉल्वर घेऊन पुढे गेला. दुसरीकडे आरोही छातीत हात ठेवून देवाकडे प्रार्थना करत होती, "देवा, त्यांना काहीही होऊ देऊ नकोस. जर त्यांना काही झालं तर मी जगू शकणार नाही. आजपर्यंत मी तुझ्याकडे काहीही मागितलं नाही, पण आज हात जोडते आहे. माझ्या अर्जुनला काहीही होऊ देऊ नकोस." हे बोलताना तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते. तिकडे अर्जुन रिव्हॉल्वरसह आपल्या बॉडीगार्डसमोर उभा होता. तो संतापाने म्हणाला, "तुमचं लक्ष कुठे होतं जेव्हा हे सगळं घडलं? मला आधी का सांगितलं नाही? तुमच्यामुळेच माझी आरोही घाबरली आहे." बॉडीगार्डने घाबरत मान खाली घातली आणि म्हणाला, "सॉरी सर, आम्ही नजर ठेवून होतो, पण कुठून तरी काही लोकांनी अचानक हल्ला केला. आम्ही त्यापैकी एकाला पकडलं आहे." "तो कुठे आहे?" अर्जुनने कठोर आवाजात विचारलं. बॉडीगार्डने इशारा करताच 2 जण एक माणूस ओढत घेऊन आले. त्याच्या चेहऱ्यावर कापड बांधलेलं होतं. अर्जुन म्हणाला, "त्याचा चेहरा उघडा, मला पाहायचं आहे." चेहरा उघडताच अर्जुन क्षणभर स्तब्ध झाला. तो दात आवळत म्हणाला, "मला आधीच माहिती होतं हे काम तुझंच असणार, कारण अशा घाणेरड्या हरकती फक्त तूच करू शकतोयस. मागच्या वेळी तुला सोडलं कारण वाटलं तू सुधारशील, पण तू कधीच सुधारणार नाहीस." कबीर थरथरत म्हणाला, "नाही हुकुमसाहेब, आम्हाला सोडा. आम्ही काहीच केलं नाही. कोणीतरी सांगितलं म्हणूनच आम्ही हे केलं." अर्जुन संतापून ओरडला, "कोण आहे तो? कोणी तुला इन्स्ट्रक्शन्स दिलं? आता सांग,
नाहीतर तुला जिवंत सोडणार नाही. कबीर घाबरत म्हणाला. रोहन राठोड, त्यानेच सांगितलं होतं तुमच्यावर हल्ला करायला आणि तुमच्या वाईफला घाबरवायला. हे ऐकताच अर्जुनचा संयम सुटला. आता याला सोडायचा प्रश्नच नाही असं म्हणत त्याने रिव्हॉल्वर कबीरच्या डोक्यावर ठेवला आणि क्षणाचाही विचार न करता गोळी झाडली. त्या क्षणी अर्जुन एखाद्या यमराजासारखा भासत होता. सभोवतालचे बॉडीगार्ड हे दृश्य पाहून आतूनच हादरले. त्यांनी अर्जुनचा राग आधीही पाहिला होता, पण आजचा त्याचा अवतार भयंकर होता. तरीही त्यांनी ते आपल्या चेहऱ्यावर दिसू दिलं नाही. अर्जुनने शांत पण कठोर आवाजात आदेश दिला, हे सगळं साफ करा आणि याचा मृतदेह मगरांच्या पाण्यात टाका. इतकं बोलून त्याने रिव्हॉल्वर बॉडीगार्डकडे दिली आणि आपल्या गाडीकडे निघाला. त्याच्या चेहऱ्यावर आता राग नव्हता, तर एक विचित्र शांतता होती. जसा त्याने गाडीचं दार उघडलं तशी आरोही पटकन बाहेर आली आणि धावत येऊन अर्जुनच्या गळ्यात पडली. आपल्याला काही झालं नाही ना? मी खूप घाबरले होते, ती रडत म्हणाली. अर्जुनने तिचे केस हलकेच कुरवाळत म्हटलं, आरोही, मी पूर्णपणे ठीक आहे बघ, मला काहीच झालं नाही. आरोहीने त्याच्याकडे नीट पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर शांती दिसताच तिच्या मनाला दिलासा मिळाला. ती पुन्हा त्याच्या मिठीत शिरत म्हणाली, जर तुम्हाला काही झालं असतं तर मी जगू शकले नसते. हे ऐकून अर्जुनने तिला थांबवत म्हटलं, असं काहीही बोलायचं नाही. मी जिवंत असताना तुला कधीच सोडू जाणार नाही आणि मी हे तुला सोडून कुठेही जाणार नाही. असं म्हणत त्याने तिच्या कपाळावरती चुंबन घेतलं आणि तिच्या पोटावर हात ठेवत म्हणाला, आता तुला अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाही आणि इथे जे काही झालंय ते दादाजींना सांगायचं नाही. नाहीतर ते खूप काळजी करतील आणि तुला घराबाहेरही जाऊ देणार नाहीत. म्हणून माझं एक. आरोहीने मान हलवली आणि त्याला घट्ट मिठी मारत म्हणाली, तुम्ही मला एक प्रॉमिस द्या. तुम्ही असं काहीही करणार नाही ज्यामुळे तुमच्या जीवाला धोका होईल. प्लीज प्रॉमिस करा. अर्जुन हसत म्हणाला, अरे बाबा, प्रॉमिस. आता मी असं काहीही करणार नाही, कारण माझा जीव तुझ्यात आहे. मग माझ्या जीवाला धोका कसा येईल? चला आता आपण फिरायला जाऊ. असं म्हणत त्याने आरोहीचा हात पकडला आणि तिला गाडीत बसवलं. आरोहीच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू उमटलं. सगळे बॉडीगार्ड आपापल्या गाड्यात बसले आणि अर्जुनच्या गाडीच्या मागे निघाले. संध्याकाळपर्यंत आरोही अर्जुनचा हात धरून त्याच्यासोबत फिरत होती. ती खूपच थकली होती, म्हणून ती अर्जुनच्या छातीवर डोके ठेवून झोपून गेली. तिचे केस चेहऱ्यावर आले होते. अर्जुनने एका हाताने ते हळूच तिच्या कानामागे सारले आणि तो म्हणाला, आज तुझ्यावर झालेला हल्ला पाहून असं वाटलं जणू कुणीतरी माझं हृदयच हिसकावून नेलंय. एका क्षणासाठी तर मी पूर्णपणे घाबरलो होतो, पण आता तुला कधीच माझ्यापासून दूर जाऊ देणार नाही, हे मी स्वतःला वचन दिलेलं आहे. असं म्हणत त्याने हळूच तिच्या पोटावर हात ठेवला आणि पुढे म्हणाला, हे वचन तुलाही आहे आणि आपल्या बाळालाही. आरोही खूपच थकलेली होती. तिने अजून घट्टपणे डोकं अर्जुनच्या छातीवर टेकवलं आणि गाढ झोपेत गेली. अर्जुनने तिलाही घट्ट मिठीत धरून ठेवलं होतं. काही वेळांपूर्वी घडलेला प्रसंग आठवताच त्याच्या मनात वेदनेची लाट उसळली. जणू कुणीतरी त्याचं हृदय काढून घेतलं होतं. त्या विचाराने त्याने आरोहीला आणखी घट्ट मिठीत घेतलं आणि मनातच ठामपणे ठरवलं, मी तुला कधीच माझ्यापासून दूर जाऊ देणार नाही.
तेवढ्यात कार थांबली. ड्रायव्हरनं गाडीचं दार उघडलं. अर्जुनने एक नजर आरोहीकडे टाकली. ती त्याच्या छातीवर डोकं ठेवून शांत झोपली होती. तो हलकेच हसला आणि तिला अलगद उचलून आपल्या बाहूंमध्ये घेत खोलीकडे निघाला. तेवढ्यात दादाजींनी त्याला थांबवलं आणि विचारलं, आरोहीला काय झाले? अर्जुन शांतपणे म्हणाला, काही नाही दादाजी, फक्त थकव्यामुळे झोपली आहे. काळजी करू नका, आम्ही तिला खोलीत झोपवतो. दादाजी म्हणाले, तूही थकला असशील, तूही आराम कर. उरलेली बोलणी आपण सकाळी करू. अर्जुन मान हलवून आरोहीला खोलीत घेऊन गेला. तिचे कपडे बदलून तिला आरामदायक कपडे घातले. नीट ब्लँकेटमध्ये झाकलं आणि स्वतःही कपडे बदलून तिच्या शेजारी झोपला, तिला आपल्या मिठीत घेत. पुढच्या सकाळी अर्जुन आरोहीच्या आधी उठला. तयार होऊन तो ऑफिससाठी निघाला. रोहनला उत्तर द्यायचं होतं आणि कोणत्याही परिस्थितीत आरोहीला आपल्या शत्रूंपासून सुरक्षित ठेवायचं होतं. ऑफिसमध्ये पोहोचताच वातावरण एकदम तणावपूर्ण झालं. सगळे कर्मचारी इकडून तिकडे घाईघाईने धावत होते, कारण आज अर्जुन प्रचंड संतापात होता. कुणीही चूक करण्याची हिंमत करत नव्हतं, कारण अर्जुनचा राग अत्यंत भयानक होता. सगळे कर्मचारी आपापली कामं अतिशय सावधपणे करत होते. अर्जुन आपल्या केबिनमध्ये बसून खोल विचारात मग्न होता. तेवढ्यात त्याचा सेक्रेटरी आत आला. मान खाली घालून तो म्हणाला, गुड मॉर्निंग सर. अर्जुन थंड पण कठोर आवाजात म्हणाला, बोला, त्यांच्याबद्दल काही माहिती मिळाली का? सेक्रेटरी लगेच म्हणाला, हो सर, आम्हाला माहिती मिळाली आहे. सध्या ते मुंबईत एका मीटिंगसाठी आहेत आणि पुढच्या आठवड्यात परत येणार आहेत. काळजी करू नका, आमची त्यांच्यावर सतत नजर आहे. हे ऐकताच अर्जुनच्या डोळ्यात संतापाची ठिणगी चमकली. तो दात आवळत म्हणाला, फक्त अजून 1 आठवडा, त्यानंतर तुझा गळा माझ्या हातात असेल. मी स्वतः माझ्या हातांनी तुझ्या मृत्यूची सही करेन. तू माझ्यावर खूप वार केलेस, पण आता अर्जुन सिंहची पाळी आहे, कारण तू माझ्या घरावर हल्ला केलास आणि त्याचं उत्तर अर्जुन सिंह स्वतः देईल. असं म्हणत त्याने सेक्रेटरीला जाण्याचा इशारा केला. आदेश मिळताच सेक्रेटरी ताबडतोब बाहेर पडला, कारण त्याने अर्जुनचा राग जवळून पाहिला होता आणि तो किती धोकादायक असतो हे त्याला चांगलंच माहिती होतं. 1 आठवडा उलटल्यानंतर रोहन परत आला होता. सेक्रेटरीनं ही माहिती अर्जुनला दिली. ते ऐकून अर्जुन हलकेच हसला आणि म्हणाला, त्याला माझ्या गोडाऊनमध्ये घेऊन या. तो गोडाऊन म्हणजे अर्जुनसाठी केवळ एक जागा नव्हती, तर त्याच्या शत्रूंना शिक्षा देण्याचं ठिकाण होतं. तिथे तो आपल्या शत्रूंना अमानुष छळ देत असे आणि त्यांना अत्यंत भयानक मृत्यू देत असे. त्याची क्रूरता पाहून त्याचे स्वतःचे गुंडसुद्धा घाबरून जात आणि बॉडीगार्ड्सही थरथर कापत. अर्जुन सिंगचा राग इतका भयानक होता की शत्रूंच्या आत्म्यालाही थरकाप उडावा असा तो मृत्यू दिसत असे. गोडाऊनमध्ये अर्जुन एखाद्या राजासारखा खुर्चीत बसला होता. पाय क्रॉस करून तो निवांत बसला होता. एका हातात रिव्हॉल्वर, डोळ्यांवर सनग्लासेस आणि ओठांवर एक भयानक हसू होतं. आजूबाजूचं वातावरणच इतकं दडपणाचं होतं की तापमान जणू वाढल्यासारखं वाटत होतं. सगळे बॉडीगार्ड्स मान खाली घालून उभे होते. अर्जुन समोर रोहन राठोर गुडघ्यावर बसलेला होता. हात जोडून तो काकुतीला येऊन विनवणी करत होता, प्लीज मला सोड, ही शेवटची चूक होती. पुन्हा कधी असं काही करणार नाही. प्लीज मला माफ कर. पण अर्जुन माफी देणारा नव्हता. थंड हसत तो म्हणाला, तुला माहिती आहे का, तू नेमकं कुणावर हल्ला केलास? तुला कळलं तर तुलाही धक्का बसेल. तरीसुद्धा तुझी इच्छा मी पूर्ण करतो, कारण तुला हे जाणून घेण्याचा अधिकार आहे की तू जिचा जीव घ्यायचा प्रयत्न केलास ती नेमकी कोण आहे.
ती दुसरी कोणी नसून तुझ्याच बहिणीची मुलगी आहे, तुझी भाची, जिने तू स्वतःच्या हातांनी मारल्याचं समजत होतंस. पण तुला हे माहीत नव्हतं की तिची मुलगी जिवंत आहे. हे ऐकताच रोहन हादरून गेला. रोहन म्हणजेच कोण? तर रोहन म्हणजेच हा रणवीर आहे, जो आरोहीला कॉलेजमध्ये त्रास द्यायचा. काय? माझ्या बहिणीची मुलगी? ती कोण आहे? मला सांग. अर्जुनने सनग्लासेस काढत थंडपणे उत्तर दिलं. मी सांगितलं तर तू तिलाही मारायला निघशील. तुला काय वाटतं, मी इतका मूर्ख आहे का? आधी मी तुला इतकं छळीन की तू माझ्या पायाशी पडशील, तेव्हाच मी सांगेन. रोहनच्या डोळ्यात राग उसळला. तो चिडून म्हणाला, तू मला घाबरवू शकत नाहीस, कारण माझ्या हातात अशी मोठी खेळी आहे की तिला वाचवण्यासाठी तू काहीही करशील. आणि हे लक्षात ठेव, मी जरी तुझ्यासमोर गुडघ्यावर बसलो असलो तरी मी कमकुवत नाही. माझी बहीण अजूनही जिवंत आहे आणि तिला मी सगळ्यांपासून लपवून ठेवलं आहे. हे ऐकून अर्जुन फारसा आश्चर्यचकित झाला नाही, कारण रोहनच्या ताब्यात आरोहीची आई आहे हे त्याला आधीच माहिती होतं. तिला वाचवण्यासाठी अर्जुन काहीही करायला तयार होता. रोहनला त्याने केवळ छळण्यासाठीच किडनॅप केलं होतं. रोहन पुढे म्हणाला, तू मला किडनॅप केलं आहेस आणि माझा मुलगाही तुझ्या ताब्यात आहे. त्याला वाचवण्यासाठी मी काहीही करू शकतो. तुला माझी कमजोरी माहिती आहे आणि मला तुझी. खेळ आता बरोबरीचा आहे. पाहूया शेवटी मात कोण देतं. हे ऐकताच अर्जुन खुर्चीतून उठला. हसत तो रोहनजवळ आला आणि त्याच्या डोक्यावर रिव्हॉल्वर ठेवत म्हणाला, जेव्हा तुला माझ्याबद्दल इतकं सगळं माहिती आहे, तेव्हा हेही माहिती असायला हवं की अर्जुन सिंग काय करू शकतो. रोहन खडसावून म्हणाला, तुझ्या बायकोची आई माझ्या ताब्यात आहे, त्यामुळे काहीही करण्याआधी नीट विचार कर. अर्जुन पुन्हा हसला. तू अर्जुन सिंगला कमकुवत आणि मूर्ख समजलंस. मी कधीही फक्त एकाच प्लॅनवर चालत नाही. माझ्याकडे नेहमी दुसरा प्लॅन तयार असतो. जिला तू किडनॅप करून मला ब्लॅकमेल करत होतास, तिला मी आधीच सोडवलं आहे. तुला आठवते का? काही दिवसांपूर्वी मी भारताबाहेर गेलो होतो. मी कुठे गेलो होतो हे सांगतो. मी माझ्या बायकोच्या आईला वाचवायला गेलो होतो. ती सध्या पूर्णपणे सुरक्षित आहे. पण आता तू सुरक्षित नाहीस, कारण तू फार मोठी चूक केली आहेस. तू एका आईपासून तिची मुलगी वेगळी केलीस आणि त्या मुलीला अनाथासारखं जगायला भाग पाडलंस. याची शिक्षा मीच देणार. तू मामा नाहीस, तू एक राक्षस आहेस, जो स्वतःच्या भाचीचा खून करायला निघाला होता. आणि माझ्या बायकोसाठी मी कोणत्याही थराला जाऊ शकतो. आजपर्यंत तू माझा एक वेगळाच चेहरा पाहिला आहेस, पण आज तू माझा तो भयानक चेहरा पाहशील जो मी आजपर्यंत कुणालाही दाखवला नव्हता. कुटुंबासाठी अर्जुन सिंग काय करू शकतो हे आज तुला कळेल. असं म्हणत अर्जुनने रोहनच्या तोंडावर जोरदार पंच मारायला सुरुवात केली. मार खात खात रोहनच्या चेहऱ्यावरून रक्त वाहू लागलं. त्याची अवस्था अतिशय वाईट झाली होती. हे दृश्य पाहून आजूबाजूचे बॉडीगार्ड्सही घाबरून गेले. मनातल्या मनात ते देवाकडे प्रार्थना करत होते की रोहन लवकर माफी मागो. पण रोहनही हार मानणारा नव्हता. तोही अर्जुनच्या माराला प्रत्युत्तर देत राहिला. त्याने एक पंच अर्जुनच्या चेहऱ्यावरही मारला, पण अर्जुनला त्याचा कसलाही फरक पडला नाही. शेवटी अर्जुनने इतका जबर मार दिला की रोहन तिथेच बेशुद्ध पडला. अर्जुनने कठोर आवाजात आदेश दिला, याला जिवंत ठेवा, कारण मी याला रोज रोज मृत्यूपेक्षा भयानक शिक्षा देणार आहे. याने माझ्या आरोहीला खूप रडवलं आहे. तिला अनाथ करण्याचा प्रयत्न केला आहे. याची शिक्षा अर्जुन सिंग नक्की देईल. हा मरायला भीक मागेल, पण मरण त्याला सहज मिळणार नाही. पण त्याला मृत्यू मिळणार नव्हता, कारण अर्जुन सिंग इतक्या सहज कोणाचाही पाठलाग सोडणारा नव्हता.
डॉक्टरला बोलवा. आधी तिचं चेकअप करून घ्या. जखमांवर मलमपट्टी करा आणि मग पुन्हा मारायला सुरुवात करा जोपर्यंत तू माफी मागत नाही, अर्जुन थंड आवाजात म्हणाला. बॉडीगार्डने मान हलवून हो सर असे संकेत दिले. अर्जुनने आपला कोट घातला, गोडाऊनच्या बाहेर आला आणि गाडीत जाऊन बसला. ड्रायव्हरने कार सुरू केली आणि ती थेट महालाच्या दिशेने निघाली. इकडे आरोही बाल्कनीत बसून चंद्राकडे पाहत होती. आज तिचे मन खूप अस्वस्थ होते. का ते तिला समजत नव्हतं. पण कुणीतरी तिच्यापासून काहीतरी लपवत आहे अशी तीव्र भावना तिच्या मनात दाटून आली होती. गेल्या 2-3 दिवसांपासून अर्जुनही तिच्याशी थोडा दूरच वागत होता. हे सगळं तिला खूप त्रास देत होतं. अर्जुन तिच्यापासून दूर का राहतोय हे जाणून घ्यायची तीव्र तिची इच्छा होती. तेवढ्यात तिला कमरेभोवती कुणाच्या हाताची ऊब जाणवली. तिने क्षणात ओळखलं. तो अर्जुनच होता. तिने आपलं डोकं त्याच्या छातीवर टेकवलं आणि आरशात स्थिर उभा असलेल्या चंद्राकडे पाहत हळू आवाजात म्हणाली, तुम्ही आमच्यापासून काहीतरी लपवत आहात. आता कृपया आम्हाला सांगा, तुम्ही काय लपवत आहात आणि दादाजी नक्की कशाबद्दल बोलत होते? आम्हालाही जाणून घेण्याचा हक्क आहे. यावेळी तुम्ही आमच्यापासून काहीही लपवू शकत नाही. जर तुम्ही अजूनही काही लपवलं तर आम्ही तुम्हाला सोडून निघून जाऊ आणि ही आमची हट्टाची मागणी आहे. त्यामुळे आम्हाला सगळं स्पष्ट सांगा. तुम्ही जे काही सांगाल ते आम्ही ऐकू आणि समजून घ्यायचा प्रयत्न करू. आरोहीच्या तोंडून सोडून जाण्याची गोष्ट ऐकताच अर्जुनने तिला आपल्यासमोर वळवलं आणि रागाने तिच्याकडे पाहत म्हणाला, तुम्ही असं कसं बोलू शकता? तुम्ही आम्हाला सोडून जाणार? तुम्हाला कल्पनाही आहे का आम्ही तुमच्यावर किती प्रेम करतो? आणि तुम्ही आम्हाला सोडून जाण्याची भाषा करत आहात. या जन्मात ते कधी शक्य नाही. तुम्ही आमच्यासोबत तुमच्या मर्जीने राहा किंवा न राहा, पण आम्ही तुम्हाला कधीही आमच्यापासून दूर जाऊ देणार नाही. आणि तुम्हाला सत्य न सांगण्यामागेही एक कारण होतं. ते तुम्ही समजून घ्यायला हवं. पण तुम्हाला सत्य जाणून घ्यायलाच हट्ट आहे तर ऐका. जर तुम्हाला सगळं ऐकायचंच असेल तर तुमचं एक भूतकाळ आहे जो फक्त आम्हाला आणि बाबाजींना माहिती आहे. अर्जुनचा राग पाहून आरोही घाबरली. ती मागे सरकू लागली. आज पहिल्यांदाच तिला अर्जुनचा राग इतक्या भयानक वाटत होता. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. हे पाहताच अर्जुनने डोळे मिटून स्वतःचा राग आवरण्याचा प्रयत्न केला. थोड्या वेळाने तो पुढे म्हणाला, तुमची आई आमच्या वडिलांच्या जिवलग मित्राची पत्नी होती. तुम्ही त्यांचीच मुलगी आहात. तुमच्या आईचं नाव प्रेरणा राठोड. तुमच्याच मामाने तुमच्या आईला मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी तुम्हाला वाचवण्यासाठी तुमच्या आईने तुम्हाला एका अनाथालयात ठेवले आणि स्वतः दूर निघून गेली. तिच्या जीवाला धोका होता म्हणून ती तुमच्या जवळ येऊ शकत नव्हती. नंतर तुमच्या मामाने तुमच्या आईवर गोळी झाडली. ती दरीत कोसळली पण ती वाचली. सध्या ती कोमामध्ये आहे. ती तुमच्या मामाच्या ताब्यात होती, पण मी तिला तिथून सोडवून एका सुरक्षित ठिकाणी ठेवले आहे. यासाठी मी तुम्हाला काहीही न सांगता भारताबाहेर गेलो होतो. हाच तो राज आहे जो आम्ही तुमच्यापासून लपवला होता. अजून काही जाणून घ्यायचं असेल तर आत्ताच जाणून घ्या. आईबद्दल सगळं ऐकताच आरोही तिथेच गुडघ्यावर बसून रडू लागली. हे दृश्य पाहून अर्जुनच्याही डोळ्यात पाणी आलं. तो जाणून होता आरोहीसाठी हे सत्य किती वेदनादायक आहे. आयुष्यभर स्वतःला अनाथ समजत जगलेल्या मुलीला अचानक तिच्या कुटुंबाबद्दल सत्य कळल्यावर असाच धक्का बसणार हे त्याला माहिती होतं. आरोहीला अशा अवस्थेत रडताना पाहून अर्जुनने स्वतःला सावरलं. तो तिच्या जवळ गेला. तिच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला, म्हणूनच आम्हाला हे सगळं तुम्हाला सांगायचं नव्हतं. तुमचं मन दुखावू नये म्हणून आम्ही गप्प राहिलो. पण तुम्ही इतका हट्ट धरलात म्हणून सांगावं लागलं. आमचा हेतू कधीच तुमचं मन दुखवण्याचा नव्हता. पण सत्य कळल्यावर जे दुःख होतं, जेव्हा आपलेच आपल्याला मारायला उठतात, ते सहन करणं किती कठीण असतं हे आम्हाला माहिती होतं. आरोही अर्जुनच्या छातीशी घट्ट बिलगली आणि रडत म्हणाली,
आमच्याच आयुष्यात असं सगळं का घडलं? आजपर्यंत आम्हाला आमचे आई वडील कोण आहेत हेच माहीत नव्हतं आणि आज जेव्हा सत्य समजलं तेव्हा इतकं दुःख का होत आहे? आम्हाला आधीपासूनच माहिती होतं की आम्ही अनाथ आहोत, पण आज हे संपूर्ण सत्य कळल्यावर मन अजूनच जास्त वेदनेनं भरून आलंय. इतरांनी ही गोष्ट लपवली नाही याचं दुःख कमी होत नाही, पण स्वतःचेच नातेवाईक आम्हाला आणि आमच्या कुटुंबाला मारण्याच्या मागे लागले आहेत हे कळल्यावर छातीत कळ उठते. आमचेच मामा, पण असं काय आहे ज्यासाठी ते आमचा जीव घ्यायला तयार झाले आहेत? अर्जुनने तिच्या केसांवरून हात फिरवत हळूच म्हणाला, इतकं रडू नकोस, हे बाळासाठीही ठीक नाही. या काळात तुला मानसिकदृष्ट्या खंबीर राहायला हवं. सत्य समोर येणं कधीही शक्य आहे, पण सध्या तुला आरामाची गरज आहे. आम्ही तुला हे सत्य सांगितलं, तर आता तूही आमचं ऐक. आरोही अर्जुनच्या छातीत शिरून फुटून फुटून रडत म्हणाली, अर्जुन, तुम्ही आम्हाला कसं ओळखलत आणि तुम्हाला आमच्याबद्दल सगळं कसं माहिती होतं? अर्जुनने तिचा चेहरा आपल्या हातात घेत म्हणाला, कारण तुझ्या डोळ्यात प्रेरणा आंटीचीच छबी आहे. ते पाहूनच मला कळलं होतं की तू कोण आहेस. मी तुला लहानपणी पाहिलं होतं तेव्हा तू खूप लहान होतीस आणि मी 5 वर्षाचा होतो. तुझे निळे डोळे आजही माझ्या डोळ्यांसमोर तसेच आहेत. त्यामुळेच मी कधीच कुठल्याही मुलीच्या जवळ गेलो नाही. माझ्या मनात ठाम विश्वास होता की तू मेली नाहीस. आणि बघ, आज तू आमच्या समोर आहेस, आमची पत्नी म्हणून. तो पुढे म्हणाला, तुला कल्पनाही नाही आम्ही तुझ्यावर किती प्रेम करतो. तू जितकं विचार करू शकत नाहीस त्याही पलीकडचं. असं म्हणत अर्जुनने आरोहीला आपल्या कुशीत उचललं आणि तिला खोलीत घेऊन गेला. आरोहीने आपलं डोकं अर्जुनच्या छातीत लपवलं. दोन्ही हात त्याच्या मानेभोवती घट्ट गुंडाळले. ती अजूनही हलकेच रडत होती. अर्जुन तिची अवस्था पूर्णपणे समजून घेत होता. ती आधीच गरोदर होती आणि त्यातच खूप अशक्तही होती. म्हणूनच तो तिला हे सगळं सत्य सांगू इच्छित नव्हता. पण आरोहीच्या हट्टामुळे त्याला सगळं सांगावं लागलं. हे सगळं मनात विचार करत त्याने तिला बेडवर झोपवलं. तिच्या चेहऱ्यावर आलेल्या केसांच्या बटा कानामागे सारत तो म्हणाला, आता तू आराम कर, आम्ही कपडे बदलून येतो. तो निघायला लागला. तेवढ्यात आरोहीने त्याचा हात धरला आणि म्हणाली, प्लीज आम्हाला सोडून जाऊ नका. तुम्ही इथेच आमच्या जवळ राहा. असं म्हणत तिने त्याचा हात आपल्या डोक्यावर ठेवला आणि डोळे बंद केले. तिची ही निरागस कृती पाहून अर्जुन हसला. तो कपडेही न बदलता तिच्या शेजारी बसला आणि तिला पाहत म्हणाला, आज तू जितकी रडली आहेस त्याची किंमत रोहनला मोजावी लागेल. हे आमचं तुला वचन आहे. असं म्हणत त्याने तिच्या कपाळावरती हलकंसं चुंबन दिलं आणि डोळे मिटले. मुंबईत चिराग बेंगळुरूला बिझनेससाठी गेल्यामुळे तारा अक्षरशः अस्वस्थ झाली होती. तो जवळ नसल्यामुळे तिची अवस्था वाईट झाली होती. ती सतत त्याला फोन करत होती, पण तो फोन उचलत नव्हता. त्यामुळे तिची घालमेल वाढत चालली होती. मनात नको नको ते विचार येत होते. ती खोलीतच इकडून तिकडे फेरफटका मारत होती. तेवढ्यात तिचा फोन वाजला. स्क्रीनवर चिरागचं नाव दिसताच तिने घाईघाईने फोन उचलला आणि चिराग काही बोलायच्या आधीच ती बोलायला लागली. बिचाऱ्या चिरागला एक शब्दही बोलायची संधी मिळत नव्हती. रडत रडत तारा म्हणाली, तुम्ही कुठे होतात? फोन का उचलत नव्हता? तुम्हाला माहिती आहे का आम्ही किती घाबरलो होतो? फोनच्या दुसऱ्या टोकावरून चिराग म्हणाला, अरे बाबा, थोडं थांबा ना, आम्हालाही बोलू द्या. तारा खोल श्वास घेत म्हणाली, ठीक आहे, बोला.
काय म्हणायचं आहे? चिराग म्हणाला. फोन सायलेंटवर होता म्हणून उचलता आला नाही. मीटिंग खूप महत्त्वाची चालू होती, पण मीटिंग संपताच मी तुला लगेच कॉल केला. हे ऐकून ताराला थोडा दिलासा मिळाला. तिने विचारलं, आता कुठे आहात? चिराग म्हणाला, मी गाडी चालवत आहे आणि मुंबईकडे येतोय. तो अजून बोलतच होता तेवढ्यात अचानक त्याच्या ओरडण्याचा आवाज आला. हे ऐकताच तारा घाबरून म्हणाली, चिराग, तुम्ही ठीक आहात ना? प्लीज काहीतरी बोला. हे जर विनोद असेल ना, तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही. दुखऱ्या आवाजात चिराग म्हणाला, तारा, अपघात. आणि तेवढ्यात फोन कट झाला. हे ऐकताच ताराच्या हातातून फोन खाली पडला. ती जमिनीवर बसून रडू लागली. थोड्या वेळाने ती सावरली आणि ताबडतोब चिरागचं लोकेशन पाहून नताशाला फोन केला. रात्री उशिरा फोन आल्यामुळे झोपेतून उठत नताशा म्हणाली, हॅलो तारा, इतक्या रात्री काही काम होतं का? रडत रडत तारा म्हणाली, नताशा, चिरागचा अपघात झाला आहे. हे ऐकताच नताशाची झोप उडाली. ती लगेच म्हणाली, घाबरू नकोस, आपण लगेच निघतोय. कुठे आहेस सांग. ताराने तिला सगळं सांगितलं. ताराला सगळं कळल्यावर तिने नताशाला फोन केला. सगळं ऐकून घेत नताशा म्हणाली, तू रडू नकोस, आम्ही लगेच येत आहोत. तोपर्यंत स्वतःला सावर. रडत रडत तारा म्हणाली, प्लीज लवकर या, आपल्याला चिरागकडे जायचं आहे. मी निघतेच, असं म्हणत नताशाने फोन ठेवला. पटकन तयार होऊन ती हॉस्टेलकडं निघाली. काही वेळातच ती ताराजवळ पोहोचली. ताराला घट्ट मिठी मारत तिने विचारलं, काय झालं? तारा रडत म्हणाली, प्लीज नताशा, मला चिरागकडे घेऊन चल. नताशाने काहीही न विचारता तिला आपल्या गाडीत बसवलं आणि चिरागच्या लोकेशनकडे निघाली. त्या ठिकाणी पोहोचल्यावर दोघींनाही धक्का बसला. तिथे फक्त अपघातग्रस्त कार होती. आजूबाजूला रक्त सांडलेलं होतं आणि जमिनीवर चिरागचा फोन पडलेला होता. ताराने पटकन तो फोन उचलला आणि घाबरत म्हणाली, हा चिरागचाच फोन आहे. चिराग इथेच होता हे निश्चित झालं. ताराने आजूबाजूच्या लोकांना विचारलं तेव्हा एक वृद्ध बाई म्हणाली, हो बाळा, इथे अपघात झाला होता. काही लोक त्याला जवळच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेत. चला हॉस्पिटलला जाऊया, नताशा म्हणाली. ताराने मान हलवली आणि दोघी ताबडतोब हॉस्पिटलकडे निघाल्या. हॉस्पिटलमध्ये पोहोचताच ताराने रिसेप्शनवर विचारलं, चिराग नावाचा पेशंट इथे आणला आहे का? रिसेप्शनिस्टने म्हणाली, हो मॅडम, वॉर्ड नंबर 102 मध्ये आहे. 102 नंबरच्या खोलीजवळ येताच ताराचं काळी जोरजोरात धडधडू लागलं. तिला वाटलं जणू कोणीतरी आपल्यापासून दूर जाणार आहे. पण तिने स्वतःला सावरलं, नाही, चिराग मला सोडून जाऊ शकत नाही. त्याने मला वचन दिलं आहे. असं स्वतःशीच पुटपुटत ती खोलीजवळ आली. दारावरच्या काचेपलीकडून तिला चिराग दिसला. डोक्यावर गंभीर जखम, हातात सलाईन आणि आजूबाजूला डॉक्टर. ते दृश्य पाहून तिच्या डोळ्यात पाणी तरळलं. नताशाने तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हटलं, काही होणार नाही त्याला, आणि जर त्याच्यात थोडीशीही ताकद असेल तर तो नक्की परत येईल. कारण त्याने सांगितलं होतं ना, ताराला कधीच रडू देऊ नकोस. तारा नताशाच्या गळ्यात पडत म्हणाली, आजपर्यंत आम्ही एकटेच होतो, पण चिराग आयुष्यात आला आणि आम्ही सगळं विसरलो. आज तो हॉस्पिटलच्या बेडवर पाहून असं वाटतंय की कोणीतरी आमचं हृदय उपटून घेत आहे.
नताशा तिची वेदना समजू शकत होती. तिनेही एकदा मनापासून प्रेम केलं होतं आणि मन तुटण्याची वेदना तिला माहिती होती. पण तो माणूस कधीच तिचा नव्हता. हे सगळं आठवत असतानाच तिने ताराच्या पाठीवरून हात फिरवत तिला शांत केलं. रडू नकोस, आधी डॉक्टरांशी बोलूया. गरज पडली तर आपण त्याला मुंबईला शिफ्ट करू, नताशा म्हणाली. ताराने हळूच मान हलवली. तेवढ्यात डॉक्टर बाहेर आले. दोघेही पटकन त्यांच्या जवळ गेल्या. डॉक्टर, चिराग कसा आहे? नताशाने विचारलं. डॉक्टरांनी प्रश्नार्थक नजरेने विचारलं. तुम्ही त्यांचे कोण? तारा म्हणाली, मी त्यांची मंगेतर आहे. डॉक्टर म्हणाले, काळजी करू नका, तो सध्या स्थिर आहे. हाताच्या हाडाला फ्रॅक्चर आहे आणि डोक्यावर खोल जखम आहे. शुद्धीवर आल्यावरच पुढे काही सांगता येईल. हे ऐकताच ताराचे पाय थरथरू लागले. पण नताशाने तिला सावरलं. आता कमकुवत होऊन चालणार नाही. त्याला सध्या तुझी जास्त गरज आहे. तुला मजबूत राहावं लागेल. तारा रडत म्हणाली, आमच्याच आयुष्यात असं का घडतं? आम्ही ज्याच्यावर प्रेम करतो त्यालाच एवढ्या वेदना का सहन कराव्या लागतात? नताशा शांतपणे म्हणाली, देव फक्त आपल्या आवडत्या माणसांचीच परीक्षा घेतो आणि तू तर देवाच्या सगळ्यात लाडकी आहेस. हे ऐकून ताराला थोडी हिंमत मिळाली. ती म्हणाली, थँक्यू नताशा, मला सावरण्यासाठी. आरू माझ्यासाठी अशीच होती. आज तू तिची उणीव भरून काढलीस. मैत्रीत थँक्यू आणि सॉरी नसतं, असं म्हणत दोघी एकमेकींच्या गळ्यात पडल्या. नंतर त्या चिरागच्या रूममध्ये गेल्या. तो शांतपणे बेडवर झोपलेला होता. त्याच्या चेहऱ्यावरच्या जखमा पाहून ताराचं मन तुटून पडलं. ती हळूच त्याच्या जवळ गेली. त्याचा हात आपल्या हातात घेत म्हणाली, प्लीज लवकर बरा हो. आता मी तुला कधी स्वतःपासून दूर जाऊ देणार नाही. तू जायचं ठरवलंस तरीही मी तुला जाऊ देणार नाही. हे माझं वचन आहे. ती पुढे झुकून त्याच्या कपाळावर ओठ टेकवते. तिच्या डोळ्यातून एक अश्रू चिरागच्या चेहऱ्यावर पडतो. तेवढ्यात चिरागच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल होते. त्याच्या ओठातून हलकासा शब्द निघतो, तारा. तारा दचकते. पटकन मागे सरकून त्याच्याकडे पाहते. तो तिलाच पाहत होता. रडत रडत ती म्हणाली, तुम्ही आम्हाला खूप घाबरवलंत. ताराने भाऊक होत म्हटलं, तुम्हाला माहीतही नाही आम्ही काय काय सहन केलं आहे. आज तुम्हाला या अवस्थेत पाहिल्यावर एकच विनंती आहे, आता तुम्ही आम्हाला कधीच सोडून जाऊ नका. चिराग चेहऱ्यावर हलकसं हसू आणत म्हणाला, आम्हीही तुम्हाला कधी सोडून जाणार नाहीत. पण मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. काय? ताराने घाईने विचारलं. तुम्ही जे सांगाल ते मी करेन, पण एक वचन द्या, आम्हाला कधी सोडून जाणार नाही, ती म्हणाली. चिराग शांत पण ठाम आवाजात म्हणाला, आम्ही बरे झालो की तुम्ही आमच्याशी सगळ्यात रीतिरिवाजांसह लग्न कराल. कारण आज आम्ही मृत्यू अगदी समोरून पाहून परत आलो आहोत. एक क्षण असा आला होता की आम्हाला वाटलं आता सगळं संपलं. तो थोडा थांबला आणि पुढे म्हणाला, पण त्या क्षणी तुमचा चेहरा आमच्या डोळ्यांसमोर आला आणि त्यामुळेच आम्ही मृत्यूला मात देऊ शकलो. आयुष्याचा काहीच भरोसा नाही, म्हणून आता आम्हाला तुमच्याशी लग्न करायचं आहे. त्याच्या तोंडून मृत्यू हा शब्द ऐकताच तारा घाबरून गेली. तिने लगेच त्याच्या हाताला पकडलं आणि सांगितलं की हे असं पुन्हा कधीही बोलू नका. हो, आम्ही तुमच्याशी लग्न करू, असं म्हणत ती घट्ट चिरागच्या छातीत जाऊन बिलगली. चिराग हसत म्हणाला,
अरे, आम्हाला अजूनही दुखतंय. हे ऐकताच तारा पटकन मागे झाली, पण लगेच चिरागने तिला पुन्हा आपल्या बाहूंमध्ये ओढून घेत हसत म्हटलं, मजाक करतोय? सकाळ झाली होती. आरोही निवांत झोपलेली होती. अर्जुनची झोप उडाली आणि तो जिमला गेला. काही वेळाने तो परत आला. अगं, पसिनाने पूर्ण भिजलेलं तोपर्यंत आरोहीच्या डोळ्यात जाग आली होती. अर्जुनला अशा अवस्थेत पाहताच ती पटकन बेडवरून उठली आणि त्याच्याजवळ येत म्हणाली, सॉरी, काल आम्ही जरा जास्तच विचारपूस केली. तुम्हाला वाईट वाटलं असेल तर माफ करा. पुढे असं कधीच करणार नाही. तुम्ही आमच्यावर रागावले आहात का? अर्जुन हसत म्हणाला, नाही, आम्ही अजिबात रागावलेलं नाही. तुमचं जाणं गरजेचं होतं आणि तो तुमचा हक्कही होता. आम्हाला फक्त एवढंच वाटत होतं की योग्य वेळी तुम्हाला सगळं काही कळायला हवं. तो तिच्या डोळ्यात पाहत पुढे म्हणाला, आणि लक्षात ठेवा, आम्ही तुमच्यावरती कधीच रागावू शकत नाही. असा विचारही मनात आणू नका, कारण तुम्ही अर्जुन सिंहची धडकन आहात आणि धडकनवर कोणी रागावू शकत नाही. फक्त तिच्यावर भरभरून प्रेम केलं जातं. हे म्हणत त्याने आरोहीला घट्ट मिठीत घेतलं. आरोही हळूच म्हणाली, आता सोडा ना, तुम्ही पसिनाने पूर्ण भिजलात. अर्जुन हसत म्हणाला, असं कसं सोडायचं? इतके दिवस तुम्ही आमच्यापासून दूर होता. ती कसर तरी भरून काढावीच लागेल. असं म्हणत त्याने आरोहीला उचलून घेतलं आणि थेट वॉशरूमकडे नेऊ लागला. हे पाहून आरोही लाजली आणि त्याच्या छातीत स्वतःला लपवू लागली. अर्जुनही तिची अवस्था पाहून हसला आणि तिला थेट शॉवरखाली उभं केलं. शॉवर सुरू होताच थंड पाणी अंगावर पडल्याने आरोहीने डोळे मिटले. तेवढ्यात अर्जुनने तिच्या ओठांवर आपले ओठ ठेवले आणि प्रेमाने तिला चुंबन देऊ लागला. क्षणातच दोघंही एकमेकाच्या प्रेमात हरवून गेले. खूप वेळ ते दोघं वॉशरूममध्येच होते. नंतर अर्जुनला जाणवलं की आरोहीला थंडी वाजू लागली आहे. त्याने तिला बाथरोब घातला, उचलून खोलीत आणलं आणि बेडवर बसवलं. स्वतः टॉवेल घेऊन तिचे ओले केस अलगद पुसू लागला. नंतर त्याने स्वतःच्या हातांनी तिला निळ्या रंगाचा सुंदर राजस्थानी पोशाख घातला. आरोहीचे गाल लाजेने लाल करत खाली मान घालून बसली होती. तिच्या त्या अवस्थेकडे पाहून अर्जुनच्या चेहऱ्यावर समाधानाचं हसू उमटलं. कित्येक दिवसानंतर तो तिला इतकं आनंदी पाहत होता. काही वेळातच दोघंही तयार होऊन नाश्त्यासाठी खाली आले. आरोही सर्वात आधी मंदिरात गेली. तिने आरती सुरू केली. तिचा मधुर आवाज ऐकून घरातील सगळे मंदिरात जमा झाले. आरती झाल्यावर तिने सगळ्यांना प्रसाद दिला. चंदूने सर्वांना नाश्त्यासाठी बोलावलं. सगळे टेबलाजवळ बसले. चंदू एक एक करून सगळ्यांना नाश्ता वाढत होती. मात्र आरोही काहीच खात नव्हती. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपतोय. पुढील भाग नक्की पहा.